की अडचणी आहेत त्याच्या पाठीमागं कोणती हिस्ट्री आहे, इतिहास आहे, ह्याचा धांडोळा घ्यायला पाहिजे आणि त्या मुलाच्या गतीप्रमाणे त्याला मार्गदर्शन करता आलं पाहिजे. हे थोडंसं अवघड आहे, परंतु प्रयत्न केला तर सहज शक्य आहे हे तुमच्या लक्षात येईल. कारण ह्या मुलांच्यामध्ये शिकताना काही कारणानं अडथळा निर्माण होत असतो. त्यांच्या बोलण्यात काही अडचणी असतात, लिहिण्यास त्यांना काही अडचणी असतात. तर ह्या अडचणी नेमक्या आपण समजून घेतल्या आणि त्याच्या गतीनं जर त्याला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला तर ते मुलंसुद्धा इतर नॉर्मल मुलांप्रमाणे आपला विकास करू शकतं, प्रगती करू शकतं. असा आमचा आनंद विद्यालयाचा अनुभव आहे. आनंद विद्यालयामध्ये हे मार्गदर्शन करण्यासाठी स्वतंत्र शिक्षक आहेत आणि एका शिक्षकाकडे फक्त 6, 7, 8 अशी मुलं असतात आणि मग ते वैयक्तिक लक्ष देऊन त्यांच्या गतीनं त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करत असतात. तर 6वीपर्यंतच्या शिक्षणामध्ये हे अत्यंत महत्त्वाचा भाग आहे की कोणती मुलं अध्ययन अकुशल आहेत किंवा स्वयं अध्ययन करू शकत नाहीत किंवा त्यांना शिकण्यामध्ये काय अडचणी आहेत, अशा मुलांच्या करता तुम्हाला त्यांच्या गतीनं मार्गदर्शन करता आलं पाहिजे. तुम्ही त्याच्यासाठी अप्रगत विद्यार्थी आणि प्रगत विद्यार्थी असे पण 2 शब्द वापरले जातात. अप्रगत विद्यार्थ्यांच्यासाठी मी आत्ता म्हटलं तो एक प्रयोग आपल्याला करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर 6वीपर्यंतचे जे विषय आहेत या विषयाचं अध्यापन करताना आपल्याला सप्रयोग, कृतीयुक्त, अभिनयाच्या माध्यमातून असं जर मार्गदर्शन केलं तर ते जास्त प्रभावी होऊ शकतं आणि मुलांना त्या विषयामध्ये गोडी निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ इतिहासामध्ये काय छत्रपती शिवाजी महाराजांचा धडा असेल तर त्यांनी जो काही पराक्रम केला तो जर अभिनयाच्याद्वारे, संवादाच्याद्वारे किंवा नाट्याच्याद्वारे असं जर त्याला सांगण्याचा प्रयत्न केला तर ती मुलं त्यामध्ये जास्त रमतात असं दिसून आलेलं आहे. आणि म्हणून 6वीपर्यंत मार्गदर्शन करणारे जे शिक्षक आहेत त्यांच्याकडं हा नाट्यात्मकता जो गुण आहे तो असला पाहिजे असं मला वाटतं. त्यासाठी विविध प्रयोग करता येतील आणि हे प्रयोग ज्याचे त्याचे स्वतंत्र आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला तयार असं काही मिळणार नाही, तयार गाईड मिळणार नाही. तर प्रत्येक शिक्षक हा स्वतंत्र याबाबतीत संशोधक होऊ शकेल आणि त्या अर्थानं स्वतःचे प्रयोग त्यांना करावेत आणि काय प्रयोगामध्ये आपल्याला मिळालं त्याचं एक टिपण आपण ठेवण्याचा एक स्वतःला सवय करून दिली पाहिजे. हे जर आपण सवय केली तर त्याचाच पुढे चांगलं पुस्तक होऊ शकतं. पण प्रत्येक शिक्षकानं या दृष्टीनं प्रयोगशील असलं पाहिजे आणि त्यासाठी त्यानं आपल्या विषयातला अध्यापन, उदाहरणार्थ परिसर अभ्यास जर आहे त्या परिसर अभ्यासामध्ये छोटे छोटे विज्ञान असतात की जे वैज्ञानिक प्रयोग हे ते घरी मुलं करू शकतात. तुम्ही तर वर्गामध्ये शाळेमध्ये ते दाखवणं अपेक्षितच आहे, पण त्याशिवाय त्या मुलांना घरी हे प्रयोग करण्यासाठी तुम्ही जर प्रवृत्त केलं, प्रोत्साहन दिलं तर ती मुलं जास्त चांगली शिकू शकतील आणि मग या मुलांची प्रगती चांगली घडते असं आपल्याला दिसतं. या वयातल्या मुलांना पाठांतर करण्याची एक सवय असते आणि ही सवय आपण वाढवली पाहिजे. पाठांतर करणं या बाबतीत बऱ्याचदा विरोध केला जातो की जे शिक्षण आहे ते आकलनयुक्त असलं पाहिजे. आकलनयुक्त असलं पाहिजे पण त्याचबरोबर पाठांतरसुद्धा आवश्यक आहे. कारण पाठांतरामुळं तुमची जी स्मरण करण्याची शक्ती मनाची असते ती वाढते असं आमचा अनुभव आहे. आणि म्हणून 5वी 6वीच्या मुलांच्यामध्ये ही पाठांतर करण्याची जी प्रवृत्ती असते तिचा वापर तुम्हाला करता येईल, त्याच्यामध्ये वाढ करता येईल. त्यासाठी काही तुमचे स्तोत्र देवादिकांची अशी जरी त्यांना शिकवली, गाण्यांना तुम्ही चाली लावल्या तरी ती मुलं जास्त चांगल्या पद्धतीनं शिकतात आणि त्यांना त्या विषयामध्ये गोडी निर्माण होते असं आढळलेलं आहे. तर प्राथमिक शाळेमधली जी मुलं आहेत त्या मुलांचा परिचय प्रत्येक शिक्षकानं असा सखोल करून घेतला पाहिजे आणि तो
करून घेतल्यानंतर त्याला योग्य ते मार्गदर्शन, त्याच्या आवडीनुसार मार्गदर्शन जर आपल्याला करता आलं तर प्राथमिक शाळेतलं शिक्षण हे जास्त प्रभावी होईल असं मला वाटतं. त्यानंतर पण थोडा माध्यमिक शाळेतल्या मुलांच्याकडं येऊया. माध्यमिक शाळेतली मुलं म्हणजे 6वी ते 10वीपर्यंतची मुलं. आता ही जी मुलं आहेत या मुलांच्या शरीरामध्ये नैसर्गिकरित्या वेगवेगळे बदल होत असतात आणि त्यामुळं ॲडोलेसन्स पिरियड असं या मुलांच्या वयाला म्हटलं जातं. तर ह्या वयामध्ये मुलं हे ॲग्रेसिव्ह बनलेली असतात आणि आईवडिलांनी सांगितलं जे असेल त्याच्या विरुद्ध वागणं ही एक त्यांची प्रवृत्ती असते मुळात नैसर्गिकरित्या. त्याच्यानंतर एक संघटन करणं, 4-5 मुलांचा ग्रुप करणं आणि त्या ग्रुपमध्ये काही वेगवेगळे प्रयोग करत राहणं, आदानप्रदान ज्ञानाचं करत राहणं अशी एक त्यांची प्रवृत्ती असते. त्यामुळे त्यांच्या शरीरात होणारे बदल हे त्यांना माहीत नसतात आणि त्यामुळे ती बावचळल्यासारखे बऱ्याचदा करत असतात. तर या संदर्भात थोडंसं लैंगिक मार्गदर्शन जर या वयातल्या मुलांना करता आलं तर ह्या वयातली मुलं जास्त चांगल्या पद्धतीनं स्वतःचा व्यक्तिमत्वाचा विकास करतात असा अनुभव आहे. परंतु बऱ्याचदा असं घडतं की ह्या मुलांना समजून घेतलं जात नाही शिक्षकांच्याकडून आणि म्हणून त्या मुलांच्याकडून काही प्रमाद घडला, चुकीचं काय घडलं तर बऱ्याचदा त्यांना कठोर शिक्षा केली जाते आणि ह्या शिक्षेमुळं त्याच्यात बदल होईल अशी एक मानसिकता शिक्षकांची बऱ्याचदा असते. पण शिक्षेमुळं मुलं बदलतातच असं नाही, तर त्या मुलांना समजून घेण्यामुळं जास्त करून मुलं बदलतात. ते हे समजून घेणं जे असतं तो अतिशय महत्त्वाचा भाग असतो आणि त्यासाठी या माध्यमिक शाळेतल्या शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्याशी एक मित्र या नात्यानं वर्तन करणं गरजेचं आहे. जसं आपण मित्र जसे एकमेकाच्या खांद्यावर हात ठेवून परस्पराची चेष्टा करत बोलत असतात, अशा पद्धतीचं वर्तन शिक्षकांनी सुद्धा काही वेळेस मुलांशी करावं आणि त्यांच्याशी दोस्ती करावी. ही दोस्ती जर मुलांची माध्यमिकच्या शिक्षकांनी केली तर ती मुलं त्यांच्या मनातले विचार बऱ्याचदा शिक्षकांना बोलवून दाखवतात आणि मग नक्की अडचण काय आहे हे आपल्याला कळतं. याशिवाय माध्यमिक शाळेतली जी मुलं असतात या मुलांच्यामध्ये प्रचंड एक ऊर्जा असते काम करण्याची, शिकण्याची, नवीन काहीतरी करून दाखवण्याची भयंकर मोठी ऊर्जा असते. तर ह्या ऊर्जेला वाव मिळण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षकांनी त्यांना सतत क्रियाशील ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. सतत त्यांना तुम्ही कामाला जुंपलं पाहिजे. अभ्यास देणं म्हणजे कामाला जुंपलं असं मात्र नाही आहे. कामाला जुंपताना वेगवेगळी क्रिएटिव्हिटी तुमच्याकडं असली पाहिजे. उदाहरणार्थ एक आमच्या शाळेमध्ये आम्ही एक उपक्रम दरवर्षी करतो. त्यामध्ये किल्ले बनवणं हा एक उपक्रम आहे. किल्ले बनवताना आम्ही त्यांना वेगवेगळ्या किल्ल्यांची नावं सांगतो आणि मग ती मुलं इंटरनेटवर जाऊन किंवा लायब्ररीमध्ये जाऊन किंवा आणखीन कुठल्या वेगवेगळ्या माध्यमातून ह्या किल्ल्याची माहिती गोळा करतात आणि मग त्यांचं एक 10-12-15 जणांचं मोठं संघटन बनतं. कामाची त्यांची वाटणी होते. किल्ला कसा तयार करायचा याच्यामध्ये विचाराचं आदान प्रदान होतं. किती मोठा करायचा, किती लहान करायचा, किती उंच करायचा आणि त्याचा नक्की आकार कसा आहे, तळ कुठं आहे, कडे कुठं आहे, ह्या सगळ्यात बारीक सारीक विचार ती मुलं करतात आणि या माध्यमातून 10 ते 12 दिवस ही मुलं अतिशय क्रियाशील बनतात असा आमचा अनुभव आहे. आणि त्यांना मग ह्या 12 दिवसात सकाळी 8 वाजता शाळेत आलेली मुलं रात्री 8 वाजेपर्यंत 12-12 तास त्या किल्ल्यासाठी राबत असतात. तर हे जे त्यांचं राबणं आहे माध्यमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांचं, ही त्यांच्यातली ऊर्जा प्रकट करण्यासाठी किंवा त्या ऊर्जेला मार्ग देण्यासाठी म्हणून हा उपक्रम एक आम्ही विद्यालयात करतो. तर असे आपल्याला उपक्रम करता येऊ शकतात, पण त्याच्यामध्ये वेगवेगळी प्रायोगिकता असली पाहिजे, नवनिर्मिती त्याच्यामध्ये असली पाहिजे, त्यांच्या विचारांना वाव मिळेल या दृष्टिकोनातून त्याच्यात काहीतरी नाविन्यपूर्णता असली पाहिजे. असे उपक्रम जर तुम्ही ह्या वयातल्या मुलांना दिले तर ती मुलं जास्त चांगल्या पद्धतीनं अभ्यास करतात आणि त्यांची ही ऊर्जा इतर विषयात सुद्धा उपयोगी पडते.
असं बऱ्याचदा दिसून आलेलं आहे. त्याच्यानंतर ह्या मुलांच्यामध्ये शारीरिक चापल्य बऱ्याचदा आढळतं आणि म्हणून त्यांना जास्तीत जास्त खेळायला दिलं पाहिजे. दिवसभरामध्ये किमान 1 तास 1.5 तास तरी ती मुलं पळापळ त्यांनी केली पाहिजे. शारीरिक त्यांच्या ज्या क्षमता आहेत तर त्यांनी त्या वाढवल्या पाहिजेत. असा जर तुम्ही शारीरिक कौशल्याचे उपक्रम जर त्यांना दिले ते खेळायचे असतील तर ती मुलं आणखीन जास्त चांगल्या पद्धतीनं काम करतात आणि त्याचा उपयोग इतर विषयामध्ये होतो. उदाहरणार्थ गणित विषय आहे, विज्ञान विषय आहे की ज्याच्यामध्ये अभ्यास करणं, पाठांतर करणं, सिद्धांत समजून घेणं, प्रयोग करणं ह्या गोष्टी अपेक्षित असतात. तर ह्याच्यामध्ये या इतर उपक्रमांचा फायदा होतो असं बऱ्याचदा दिसून आलेलं आहे. तर माध्यमिक विद्यालयामधल्या शिक्षकांनी आपल्या मुलांना विकसित करण्यासाठी स्वतः प्रयोगशील असणं गरजेचं आहे. मग तुमचा विषय कुठलाही असला तर त्या विषयामध्ये प्रयोगशीलता आणता येऊ शकते, नाविन्यपूर्णता आणता येऊ शकते. इंग्रजीसारखा एखादा विषय असेल तर त्या विषयामध्ये काही भाग असे नाट्य रूपांतर करण्यासारखे असतात. तर माध्यमिक शाळेतली जी मुलं असतात हे नाट्य रूपांतर चांगली करतात असं पण आम्हाला दिसून आलेलं आहे. इंग्लिशमध्ये जे वेगवेगळे भाग असतात, प्रकरण पाठ असतात, त्या पाठाचं रूपांतर नाट्य रूपांतरमध्ये करून जर त्यांना करायला लावलं तर त्यांना इंग्लिश विषयाची गोडी पण वाटायला लागते आणि मग ते अभिनयाच्या द्वारे तो विषय तर त्यांना समजतो पण त्यांचे इतरही गुण त्याच्यामधनं प्रकट होऊ शकतात. तेव्हा आम्ही हा एक प्रयोग आमच्या शाळेमध्ये केलेला आहे की नाट्य रूपांतर करून तुम्ही ते 5-10 मिनटामध्ये सादर करायचं. तर हे जे आहे याच्यामध्ये शिक्षकाला थोडासा विचार करावा लागतो, पण त्यांनी जर विचार केला तर मात्र आपला अध्यापनाचा विषय हे शिक्षक आपल्या मुलांच्यामध्ये त्या विषयाची गोडी यामुळे वाढू शकतात आणि मग एकदा का गोडी विषयाची वाढली की मुलं आणखीन जास्त स्वतःहून कष्ट करतात, अभ्यास करतात असं बऱ्याचदा दिसून आलेलं आहे. आता इथेसुद्धा त्या प्रत्येक वर्ग शिक्षकाला आपल्या वर्गातल्या 50 मुलांचा पूर्ण बायोडाटासुद्धा माहीत असणं आवश्यक आहे की ह्या मुलाची बॅकग्राऊंड घरची काय आहे, होम बॅकग्राऊंड काय आहे, आईवडील कोण आहेत, त्यांचे व्यवसाय काय आहेत, आईला कोणतं काम करावं लागतं, वडील कुठं कामाला जातात, त्यांची आर्थिक परिस्थिती काय आहे, त्यांचे शिक्षणासंदर्भातले विचार काय आहेत, ह्या सगळ्याचा बारीक अभ्यास शिक्षकांनी करणं अपेक्षित आहे. आणि असं जर केलं तर तुम्ही त्या विद्यार्थ्याशी आणखीन वेगळ्या पद्धतीनं अप्रोच होऊ शकता आणि त्याचा इम्पॅक्ट अर्थातच मुलाच्या व्यक्तिमत्वावर होतो आणि त्याच्या अभ्यासामध्ये सुद्धा होतो. तेव्हा माध्यमिक शाळेमध्ये इयत्ता 10वीपर्यंत ज्या मुलांना तुम्ही या पद्धतीनं मार्गदर्शन केलं पाहिजे, त्यांचे मित्र तुम्ही बनले पाहिजेत, त्यांचे दोस्त तुम्ही बनले पाहिजेत आणि त्यांच्या मनाचा धांडोळा तुम्हाला करता आला पाहिजे, त्यांच्या अडीअडचणी तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत, सजगतेनं समजून घेतल्या पाहिजेत आणि या पद्धतीनं जर त्यांच्या अडीअडचणी तुम्ही सोडवल्या, त्यांना तुम्ही जी मित्र बनवले तर ती मुलं तुमच्या विषयामध्ये जास्त भाग घेऊ शकतील आणि अर्थातच स्वतःचा विकास करू शकतील. आणि म्हणून असं मला वाटतं की माध्यमिक शाळेमध्ये सुद्धा प्रयोग करण्यासाठी खूप वाव आहे. फक्त आपण हंटर स्वतःमध्ये न घेता प्रयोगशीलता आणि नाविन्यपूर्णता असं वापरून एक आईवडिलाच्या भूमिकेतनं मुलाकडं जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही ह्या मुलांना चांगलं मार्गदर्शन करू शकाल. आणि अगदीच काही मुलं वाह्यातपणा करत असतील तर तिथं मात्र थोडीशी शिक्षा पालकांचा सहकार्य घेऊन तुम्ही जर केली तर त्या मुलांना आणखीन चांगल्या तऱ्हेनं वळवता येऊ शकेल असं मला वाटतं. तेव्हा विद्यार्थी हा जो आपण बघितला पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक, तर ह्या मुलांच्या बाबतीत एक सर्वांगीण असं परिपूर्ण वातावरण जर आपल्या विद्यालयामध्ये आपण बनवला, एक माहोल जर बनवला तर ती मुलं खूप चांगली प्रगती करतात असा आमचा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. तर शिक्षण ह्या प्रक्रियेमधले हा जो एक बिंदू आहे विद्यार्थी, त्याच्याबद्दल आपण जरा वेगळ्या पद्धतीचं विचार संवाद या ठिकाणी केलेला आहे. शेवटी विद्यार्थ्यासाठीच शाळा आहे,
विद्यार्थ्यासाठीच तुमची सगळ्या शिक्षकांची नोकरी आहे, ह्याची जाणीव ठेवू आपण जर विद्यार्थ्याशी एक कोमल हृदय जसे साने गुरुजी होते त्या पद्धतीनं जर आपण वागणूक ठेवली तर ही मुलं चांगली घडतात आणि ती मुलं तुमच्याबद्दल एक कृतज्ञता भाव आयुष्यभर जपतात असे एक अनुभव आलेला आहे. आणि म्हणून अशा पद्धतीची वर्तन तुम्ही शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्याशी करावं आणि त्यांचे आयडॉल असे तुम्ही व्हावे अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी दुसरा भाग मी संपवतो, समाप्त करतो. धन्यवाद.